अध्याय 9. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. दोन्ही चरणावर करांची मिठी, प्रति बोटात झळके अंगठी. वंदून जयघोष ओठी, महाराजांचा केला मी. मस्तक ठेविता चरणांवर, महाराजांनी आपला कर. फिरविला माझ्या डोक्यावर, प्रसन्नतेची पावती. महाराज बघती प्रसन्न होऊन, 8वा अध्याय झाला छान. दोन्ही प्रकारचे गुणगान, छान केले म्हणाले. मजला भीती वाटत होती, कोठे भक्त रागावती. महाराज जेथे संतुष्ट होती, भीती कसली मग मजला. गोकुळाष्टमीच्या उत्सवात, महाराज अचानक हजर होत. सर्वांस लिमलेटच्या गोळ्या देत, जणू प्रसाद म्हणूनी. निर्मला गुप्ते यांना गोळी, अगदी सुंठवड्यासारखी लागली. प्रत्यक्ष कृष्णाने गोळी दिली, त्यांचा भाव पाहुनी. सोमवती अमावस्यादिनी, महाराज आले जेजुरीहुनी. वासुदेव पंडित सदनी, गादीवरती बैसले. महाराजांच्या शरीरातून बघता बघता महान शिवपिंड झाली निर्माण. मी कोण त्यांनी सांगितले, अक्कलकोट स्वामी समर्थ. ठेवित छोटे शिवलिंग सुंदर, शंकर महाराजांच्या जिभेवर. अभिषेक करत त्यावर, स्वतः अक्कलकोट स्वामी समर्थ. तासंतास अभिषेक करत, शंकर महाराज स्तब्ध असत. अभिषेक चालू असताना, शंकर महाराज भावावस्थेत. अखंड भाव समाधी लागत, अगदी ध्यानमग्न अवस्थेत. रममाण होऊन जायचे. अक्कलकोट स्वामी महाराज आणि शंकर महाराज यांच्या घटनेचा हा साज दिव्य आध्यात्मिक असे. म्हणून महाराज आपल्या अत्यंत प्रिय भक्तास जीभ दाखवत. जीभ हाताने बाहेर ओढीत, खुणावीत पाहण्या. कुणानुसता फुगवटा दिसे, कुणा लिमलेटची गोळी भासे. जिभेवर शिवलिंग दिसे, अगदी आतसे हे. महाराजांनी या घटनेमुळे एक कोडे सोडविले. जिभेवर शिवलिंग स्थापिले, बोलता कैसे येईल. तोंडात सुपारी किंवा गोळी, आपण थोडी जरी टाकली. बोलता येत नसे मुळी, स्वानुभाव हा नित्याचा. जिभेवर त्यांच्या शिवलिंग, समर्थांनी केले स्थापन. बोलता त्यांना कसे येईल, अगदी स्पष्ट असे हे. प्रश्न उद्भवतो यावर, शिवलिंग ज्यांच्या जिभेवर. त्यांची वाणी पवित्र सुंदर, प्रभावी उद्धारक अति. ऐसे असता बोलण्यान येत, विचित्र सारेच वाटत. प्रश्न खवचट जरी असत, तरीही अगदी योग्यच. महाराजांस स्वमुखातून बोलणे अवघड मुळीच नसून, अनेकांच्या मुखातून बोलणे कल्याणकारक. नुसत्या कृपा दृष्टीने पाहताना, वक्ते बनविले अनेकांना. जे सांगावयाचे महाराजांना, वदले वक्त्या मुखातून. असे जरी पाहत असत, कैक घटना अशा घडत. महाराज स्पष्ट खणखणीत, निर्भीड अगदी बोलत. जाता शिवदर्शना शिवमंदिरात, तीर्थाचा चिखल कसा भांडत. शिवदर्शन बाजूलाच राहत, ऐसे चिकित्सक असतात. अक्कलकोट स्वामी समर्थांस मालक असे म्हणत. समर्थांच्या समाधी समोर सिगारेट कधी न ओढत,
स्टेशनवर महाराज जात, दारुड्या वेडगळ हमाल म्हणत. महाराज हमालास सांगत, उचल जरा मज पाहू. अगदी लावून सर्व ताकद, हमाल महाराजांस उचलत. महाराज मुळीही उचलले न जात, पाय धरी हमाल. हाताशिवाय झंझावातात, न विझता काडी पेटवत. खाली व ओठा तोंडात, सिगारेट फिरविती. हनुमान जयंतीचा दिवस असत, महाराज हनुमंताच्या रूपात. एका भक्तास दर्शन देत, इच्छा त्याची पुरविली. महाराज अजब चमत्कार करत, लोक सारे दिपून जात. या चमत्काराबाबत त्यांना लोक विचारती. महाराज लोकांस सांगत, हे चमत्कार नव्हेत, हे कौतुक झाले असत भगवंताकडून भक्ताचे. महाराज नेहमी म्हणत, अक्कलकोट महाराजांच्या सान्निध्यात मी असताना स्वामी समर्थ मला फार जपायचे. आपल्या अंगावरचे दूध स्वामी समर्थांनी मज पाजले असत, त्यामुळे स्वामी समर्थ माझी आई आहेत. अध्यात्म साधना अध्यात्मात स्वामी समर्थ मजला शिकवित. अध्यात्म विद्येत पारंगत त्यांनीच मला करूनी. 17वीचे स्तनपान करावयाला शिकवून, आत्मज्ञानाचे दुग्धपान अगदी अमृतमय असे. हे अमृतमय दुग्धपान करावयाला शिकवले म्हणून ती माझी माऊली होत. महाराज असे सांगत, अक्कलकोट महाराज समर्थ स्वामी महाराजांच्या माऊली. महाराजांच्या गुरुमाऊली 2 संबंध असे हे. म्हणूनच महाराजांचे बोल, स्वामी समर्थांना जो भजेल तोच मजला प्रिय होईल. भेटेन त्याला सदा मी. कधी महाराज स्वतः ब्रँडी पीत, ज्यांना या घटनेचा तिरस्कार वाटत त्यांना ब्रँडीची नशा चढत. कैक प्रसंग असेही. ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे, रामभाऊ कोराड मास्तर हे एकनिष्ठ भक्त महाराजांचे भक्तद्वयांनी ठरविले. सोलापुरी जक्कलच्या मळ्यात छोटेसे दत्त मंदिर बांधून महाराजांच्या पादुका स्थापून द्वितीय पुण्यतिथी ठरविली. मंदिरास रंग लावण्याचे काम पेंटर कडलास करत 1949 दत्त मंदिरामध्ये या महाराजांच्या दिव्य पादुका असत. स्थापना मंदिर बांधून होत. महाराजांची द्वितीय पुण्यतिथी करणे संकल्प. कडलास कर रंग लावत. मध्यरात्र उलटून जात. रंग आला संपत. अजून गाभारात साच. उद्याच पुण्यतिथी असत. अडचण मोठी पडत. रंग मिळण्याची वेळ नसत. कोंडी कशी किती हो. महाराजांचे नाव घेत पेंटर तसाच रंग देत. आणि काय आश्चर्य घडत. रंगवून झाले मंदिर. ज्यांनी पाहिले महाराजांना, सहवास त्यांचा घडला ज्यांना. महाराजांवर पुस्तके निघाली नाना. त्यांचे भक्त शिष्य जे. या सर्वांच्या आधारावरून महाराजांचे वर्णन पाहिले परी या सर्वाहून पुस्तक एक वेगळे. आंग्ल विद्या विभूषित. घरी लक्ष्मी गजांत. मोठा सरकारी अधिकारी असत. पक्का नास्तिक संपूर्ण. टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाज त्यांनी पुस्तक लिहिले. माधव प्रधान नाव त्यांचे. महाराजांवर लिहिलेच. महाराज या पुस्तकात अगदी आगळे वेगळे असत. पंडित वक्ते निष्णात. विचारवंत निस्पृह. महाराज जेथे जात असत
प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखीत. दर्शनास सारा गाव जमत. प्रत्येक गावी प्रवचने. अगाध महाराजांचे ज्ञान. रंगून जाई व्याख्यान. लोक विचारित नाना प्रश्न. उत्तरे देत समर्पक. महाराजांच्या प्रवचनाची पद्धत अद्ययावत पद्धतीची. अगदी वेगळेच सांगण्याची. खुबी त्यांची प्रभावी. रूढी भावना ज्या सांभाळल्या. साऱ्याच त्यांनी उखडून दिल्या. नूतन विचारांना चालना दिल्या. ऐसे कौशल्य महान. दारू सिगरेट तंबाखू पान यांचे कोठेच नसे वर्णन. महाराजांचे कुठे नावहीन. गुरुदेवसा उल्लेख. प्रधानांचे घर संपूर्ण. अगदी सुधारक असून भारतीय संस्कार विहीन. ऐसे प्रधान स्वयमेव. देव धर्म सत्पुरुष संत. तिटकारा यांचा अत्यंत. ऐशा प्रधानास सत्यवंत महाराजांनी बनविले. पूर्ण नास्तिक ज्यांची बुद्धी. त्यांना शिकविली निर्विकल्प समाधी. प्रचंड लौकिक अति उपाधी. बडे सरकारी अधिकारी. अशा प्रधानांना महाराजांनी परमार्थात योग्यता संपादुनी. हिमालयात ठेविले नेऊनी. सर्व पाश सोडुनी. प्रधान खरोखरीच भाग्यवान. नशीब त्यांचे प्रधान. भेटता महाराज भगवान. गुरुदेव रूप बनलेच. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग. ऐकता कुणीही होईल दंग. ऐशी महाराजांची कृपा अभंग. प्रधानांवर अपार. हातावर पाण्याचा थेंब पडला. त्या थेंबाचाच सागर झाला. असाच प्रधानांचा प्रकार घडला. महाराजांच्या कृपेने. प्रधानांचे अनुभव प्रचंड. महाराजांची कृपा उदंड. अनुभव ऐकता लोखंड. सुवर्ण होऊन जाईल. महाराज समाधीस्थ होत. कळता समाधीजवळ प्रधान असत. महाराज समाधीतून प्रकटत. भेट दोघांची जाहली. सन 1942 सासवड शुगर फॅक्टरीत मॅनेजिंग डायरेक्टरचे असत. सेक्रेटरी प्रधान. प्रधान मुंबईस जाण्या निघत. बैलगाडीतून महाराज येत. दोघांची दृष्टादृष्ट होत. प्रधान ढुंकूनही न पाहत. नदीवर तेव्हा पूल नव्हता. पाऊस सारखा पडत होता. भिजत राहण्याशिवाय नव्हता मार्ग प्रधानांना तो. प्रधान रात्रभर भिजत. सणसणून त्यांना ताप चढत. सकाळी परत बंगल्यात येत. बिछाण्यावर झोपत. तेवढ्यात हसण्याचा आवाज येत. प्रधान डोळे उघडत. महाराज समोर उभे दिसत. प्रधानांना म्हणाले, काय रे मुंबईला जाण्याची तुझला होती ना घाई. काय झाले मग ऐसे म्हणुनी. ते अंतर्धान जाहले. प्रधानांचा ताप उतरला. महाराज म्हणाले एका गोसाव्याला, अक्कलकोट स्वामी समर्थांचा अंगारा टाक प्रधानमुखी. प्रधानांच्या मुखात गोसावी अंगारा घालत. प्रधान अगदी अचेतन होत. लाकडासारखे निश्चल. प्रधानास समाधी लागत. प्रधान शरीराबाहेर पडत. विहार नक्षत्रांकित आकाशात. सुमधुर नाद सुगंध याचा घेत आस्वाद. 7 तास समाधी अवस्थेत. प्रधान जेव्हा डोळे उघडत. प्रत्यक्ष महाराज समोर. प्रधान नमस्कार करून म्हणत, आपल्या सामर्थ्याची कल्पना नसत. तुम्हीच माझे गुरु असत. आजपासून गुरुदेव. अशा रीतीने प्रधानांची आणि शंकर महाराजांची गाठ पडली सहजची. पक्की होत गेलीच. एकदा प्रधान नॉर्वेहून
जर्मनीस चालले विमानातून, अचानक विमानात बिघाड होऊन प्राणावरी बेतले. विमान चालवणाऱ्या पायलटलाही बिघाड कसा झाला कळले नाही. विमानातील सर्व उतारूनही आशा सोडली प्राणांची. महाराजांचे स्मरण करू लागले प्रधान, केवढे आश्चर्य महान. विमान सुरक्षित उतरले. भेट होता महाराज म्हणत, त्या दिवशी तू विमानात एवढा का घाबरत. तेव्हा प्रधान म्हणाले, महाराज तुम्हास काय माहीत. महाराज प्रधानास म्हणत, तुझ्या शेजारी मीच बसलो असत, मीच अपघात टाळला. प्रधान इंग्लंडला असत, त्यांचे वडील वारले भारतात. शेवटची भेट होऊ शकली नसत, दुःख याचे प्रधाना. महाराज उभे प्रधाना समोर, प्रधान महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून रडले फार. सांत्वन करती महाराज. महाराज प्रधानांना घेऊन गिरिनार पर्वतावर जाऊन मच्छिंद्र गोरक्षांचे दर्शन प्रधानांना घडविले. नंतर प्रधानांना दिसले 2 श्वान, प्रकटले दत्तात्रेय भगवान. प्रधानांनी घेतले दर्शन, तेव्हा शांत प्रधान हो. ही दिव्य दर्शने महान असुनी प्रत्यक्ष घडविली महाराजांनी. एकदा महाराजांस प्रधानांनी एक प्रश्न विचारला. कुरुक्षेत्रावर युद्धात अर्जुनास श्रीकृष्ण गीता सांगत, हे माझ्या बुद्धीला न पटत. प्रधानास बघती महाराज. प्रधानास समाधी लागली. कुरुक्षेत्राचा स्पष्ट देखावा दिसत. कौरव पांडव युद्ध सुरू असत. कृष्णार्जुनही दिसलेच. युद्ध तर चालूच असत. अर्जुन सारखे बाण सोडित, श्रीकृष्ण घोडे हाकित. श्रीकृष्ण गीता सांगतसे. श्रीकृष्ण गीता सांगत असत. ध्यान लावून अर्जुन ऐकत. प्रधानही ऐकुनी होत चकित. स्पष्ट पाहिले ऐकले. प्रधान श्रीकृष्णाकडे पाहत, तेथे त्यांना महाराज दिसत. इकडे समाधी उतरत. 3 तासांची समाधी. डोळे उघडती प्रधान. महाराजांचे धरले चरण. प्रत्यक्ष पाहिले ऐकिले तास 3. निवेदन केले संपूर्ण. एकदा महाराज आले खुशीत. प्रधानास निश्चयाने म्हणत, माग तुला हवे जे वाटत आहे आज देणार. प्रधान म्हणाले, पहा बरे, मी मागितल्यावर अन्य दुसरे. आगळे वेगळे वाटेल ते सारे. माग ऐसे म्हणाले, मी देईन ऐसे म्हटल्यावर एकदम निश्चित अगदी देणार. प्रधान म्हणाले, यावर महाराज मला ज्ञान द्या. महाराज एकदम ओरडले त्यावर, माझ्या लंगोटीलाच तू तर बेटा हात घातिलास की रे सत्वर. हरकत नाही तथास्तु. ज्ञानेश्वर माऊली सोपान देव यांचे दर्शन घेण्यास्तव प्रधान गेले धरून भाव. अलख प्रधान म्हणाले, अलख ऐसे पुकारता क्षणी प्रत्यक्ष प्रकटुनी दोघांनी. दिव्य दर्शने देऊनी धन्य केले प्रधानांना. मातोश्रींच्या आग्रहावरुनी दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडवुनी तिला धन्य केले प्रधानांनी. इच्छा तिची पुरविली. चेट्टियार मद्रासचे उद्योगपती त्यांच्या घरी महाराज जाती. लोकदर्शनास प्रचंड जमती. सर्प निघाला बागेत. महाराज झाडाजवळ जात. ओठाने मधुर शीळ घालत. सर्पराज सळसळ करीत येत. विळखा घातला पायाला. महाराज त्याला हातात धरत. सर्पराज महाराजास अवलोकत. नंतर तो विळखा घालत महाराजांच्या गळ्यास.
महाराजांच्या डोक्यावरती फणा काढून सर्पराज डोलती. लोक घाबरून स्तब्ध होती. अरण्यात गेले महाराज. एका झाडाजवळ जाऊन नागास तेथे सोडून. कुणा चावून कोस निष्कारण फणा काढून मान्य करी. चरणे महाराजांची देखून दोन्ही चरणांवर फणा टेकवून. फणा आनंदाने डोलवून सर्प गेला झुडुपात. झुडुपावर फणा काढिली. कर्णमधुर शीळ त्याने घातली. महाराजांनी शीळ ती वाजवली. तिला उत्तर नागाचे. सर्पाने महाराजांस ओळखले. डोक्यावर फणा काढून सुचविले. हे प्रत्यक्ष शंकरनाथ भोले. पाहून कळले कुणाना प्रत्यक्ष उभे महाराज. गळ्यात त्यांच्या सर्पराज. नमून 9वा अध्याय साज पूर्ण येथे जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अध्याय 10वा. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. दिव्य तेजात महाराज दिसत. रुद्राक्षांच्या माळा रुळत. गळ्यात सर्पराज सळसळत. वंदन केले साष्टांग. महाराज मजकडे पाहात. सर्पराजही मज अवलोकत. दोघांच्याही दृष्टीत दिसला आशीर्वाद मज. अण्णासाहेब थोरात यांना साई बाबांच्या रूपात. महाराज नगरला दर्शन देत. धन्यता त्यांना वाटली. महाराजांच्या फोटोस अण्णा सातपुते नैवेद्य दाखवित. जेव्हा नैवेद्याची शिते चिकटत महाराजांच्या मुखास, तेव्हाच सातपुते जेवत. समाधीनंतरची ही कथा असत. आपण होऊन शिते चिकटत भाव तैसा तो पावे. पानसरे समाधी मठात राहत. दृष्टांतात महाराज त्यांना म्हणत. समाधीजवळ एक विवर असत. त्यातून आत येई तू. माझ्या डोक्याला समाधीत एक वीट आहे लागत. ती करावी व्यवस्थित. विवरातून परत जा. बुजवू नकोस ते विवर. पानसरेंनी केला न विचार. अगदी लहानसे विवर कैसे जाता येईल. आज्ञा शिरसा वंद्य मानून आत गेले विवरातून. वीट डोक्यास लागलेली असून काढून नीट बसविली. महाराजांचा देह भव्य अगदी तेजपुंज दिव्य. अगाध महाराजांचे कर्तव्य सुगंध अगदी दरवळला. नुकतीच पूजा केलेली दिसत. गुलाब पुष्पे अगदी टवटवीत. उदबत्त्यांचा घमघमाट सुटत. प्रत्यक्ष सर्व पाहिले. पानसरे स्वप्न दृष्टांतातून आनंदाने जागे होऊन समाधीत जे आले दिसून सर्व त्यांनी सांगितले. तात्या सहस्रबुद्धे मुंबईचे महाराजांनी त्यांना नेले. गिरिनारवर महाराज म्हणाले 3 दिवस थांब इथे. सकाळ संध्याकाळ चहा घे. मूठभर शेंगदाणे दुपारी खावे. ऐसे सांगून महाराज वदले. येईन 3 दिवसांनी. 3 महिन्यांनी महाराज आले. तात्यांना घेऊन वरती गेले. एक शिळा काढण्यास सांगितले. प्रचंड शिळा होती ती. गुरु आज्ञा प्रमाण मानून तात्या सरकवती हात लावून. शिळा सरकता आली दिसून. गुहा एक विस्तीर्ण. गुहेत दोघेही उतरले. महाराज तात्यांना म्हणाले कोणी काही तुझ विचारले.
उत्तर देऊ नको मुळी. गुहेत दोघेही शिरले, महाराज मागे तात्या पुढे चालले. एक महान सत्पुरुष दिसले, उच्चासनस्थ तपस्वी. तात्यांना पाहात विचारत, कोण तू का येथे येत. तात्या अगदी स्तब्ध असत, मागे महाराज दिसले त्यास. महात्मा महाराजांस म्हणत, मागे आपले हिमालयात. पावणे 200 वर्षांपूर्वी होत, दर्शन नंतर आजच. महाराज गाणगापूरला गेले, पुजाऱ्यास ब्राह्मणे तर वाटले. महाराजांस त्यांनी हाकलून दिले, महाराज तेथून निघाले. रुद्रघाटावर महाराज बसले, निर्गुण पादुकांवर उपचार चालले. पूजा अभिषेक मंत्र सगळे पुजारी करू लागले. जे जे उपचार पादुकांवर, ते तसेच महाराजांच्या मस्तकावर येऊ लागले झरझर. घाटावर लोक पाहात, स्नान घातले पादुकांस. स्नान झाले महाराजांस, पंचामृत घालता पादुकांस. महाराज मस्तकी आले ते, मंत्र म्हणण्याच्या घाईत. पुजाऱ्यांच्याही लक्षात न येत, जेव्हा पुजारी फुले वाहत. गडबडून गेले तेव्हा ते, निर्गुण पादुकांवर फूल वहावे. ते लगेच गडप व्हावे, महाराज मस्तकी ते पडावे. ऐसे घडत चालले. काही पुजारी सोवळ्यात, रुद्रघाटावरून पाणी आणत. महाराज मस्तकी फुले पडत, पाहून चकित जाहले. जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात, इतर पुजाऱ्यांना ते सांगत. रुद्रघाटावर एक माणूस बसत, दिसतो भिकाऱ्या सारखा. परी त्याच्या डोक्यावरती फुले सारखी पडताती. सर्व पुजारी चकित होती, जाऊन त्यांनी पाहिले. ज्याला आपण हाकलून देत, तोच हा मनुष्य असत. जे जे आपण उपचार करत, पूजा फुले वाहिली. केले निर्गुण पादुकांवरती, ते आले यांच्या मस्तकावरती. पुजारी सर्व ओशाळती, शरण आले महाराजांना. निर्गुण पादुकांचे घेण्या दर्शन, सोवळ्याचे कडक बंधन. निर्गुण पादुकांचे स्पर्श दर्शन, कुणाला होत नसेच. ऐसे असताना गाणगापुरात, एकदा महाराज अण्णा थोरात. निर्गुण पादुकांवर डोके टेकवित, स्पर्श दर्शन घेतले. सोलापूरच्या जनार्दन बुवाला महाराज घेऊन गेले कुरवपूरला. रात्री झोपून पहाटेला, दोघे बाहेर निघाले. एके ठिकाणी दार बंद दिसले, महाराजांनी लाथेत ते उघडले. दोघेही आत शिरले, गुहा होती तेथेच. आत देव्हारा होता गुहेत, त्यावर जनार्दन बुवास बसवित. महाराज त्याच्या मुस्काडीत मारित, समाधी लागे जनार्दना. पुन्हा मुस्काडीत मारून, जनार्दन बुवांची समाधी उतरून. त्या जागेकड बोट करून महाराज त्यांना म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभ या कुरवपूर क्षेत्रात येथेच ध्यानस्थ बसत. ध्यानस्थ बसण्याची जागाही मुक्त करण्या बालगंधर्वाला मी आलो सोलापूरला. गंधर्व सोडून जनार्दन बुवाला धरले महाराज म्हणाले, साक्षात्कारी देवी भक्त पंढरपूर मनोहरपंत. ओंकारनाथ भस्मे यांना सांगत, आज सोलापुरात शुभराय महाराजांच्या मठात एक महान सत्पुरुष येत. दोघेही त्यांच्या दर्शनास जात. मनोहरपंत म्हणाले, भस्मे हे शंकर महाराज असत.
तुमचे जीवनमान असे पर्यंत जेव्हा जेव्हा महाराज भेटत तेव्हा नमस्कार करावा. फक्त त्यांना नमस्कार करा, काहीही मागू नका यांना, देऊ नका काही त्यांना. समर्थ आहेत महाराज. महाराज व्यासपीठावर बसत, दोन्ही चरणे जोडून असत. भस्मे चरणांवर मस्तक ठेवत, आनंदून गेले ते. चरणांचा स्पर्श होता क्षणी, दिव्य आनंद झाला झणी. उजवा हात महाराजांनी उगारला लगेच. भस्मे यांच्या पाठीत महाराज धपका मारित, पान कुटून देण्यास सांगत. भस्मे पान कुटीत, भस्मे पान तंबाखू देत. रोज येण्यास महाराज सांगत, हेच पहिले दर्शन असत महाराजांचे भस्मेंना. महाराजांनी मारता धपका, भस्मेंना कळला परमार्थाचा भपका. उजव्या हाताचा मिळता सपका, परमार्थद्वार उघडले. भस्मे रोज मठात येत, महाराजांचे दर्शन घेत. पान कुटून तंबाखू देत, चरणसेवा करीत. भस्मे यांचे कापड दुकान, मुंबईस हुंडी लिहून. 2000 रुपयांची हुंडी असून रक्कम काही जमेना. घातले महाराजांच्या कानावर, गुलबर्ग्या पलीकडे भागीदार. त्यांच्याकडे भस्मे जात सत्वर, व्यवस्था झाली रकमेची. भस्मे रक्कम घेऊन निघाले, उरुसामुळे वाहन न मिळे. भस्मे चालत निघाले, वेळ होती रात्रीची. चोरांची भीती फार असत, तेवढ्यात एक गृहस्थ येत. उंच घोंगडी काठी असत, भस्मे संगे चालला. भस्मे अगदी घाबरत, चोर असावा हा निश्चित. तो पान सुपारी त्यांना देत, राजकारण भस्मे बोलत. बरेच अंतर सोबत करून तो गृहस्थ गेला निघून. भस्मे गाडीने येऊन महाराजांना भेटले. भस्मे यांना महाराज म्हणती, खास तुझ्या सोबतीसाठी मी पांडुरंगास पाठविले करिकाठी. अंगी घोंगडी उंचतो, त्याला पाहून घाबरलास. त्याला चोर समजलास, राजकारण बोललास. नावही त्याचे न विचारले, पान सुपारी दिली तुला. त्या माझ्या पांडुरंगाला तू चोर समजला. रागात म्हणाले महाराज. भस्मे यांना खूण पटली, महाराजांची चरणे धरली. क्षमा करावी चूक झाली, चरणी मस्तक ठेवले. ज्यांच्या संरक्षणास ज्यांनी पाठविले पांडुरंगास, त्या तिघांच्या अधिकारास तिघेच जाणू शकोत. रामभाऊ कोराड मास्तर एकदा महाराजां म्हणत, आज बादली भर दारू तुम्ही पीत, शोभते का तुम्हा हे. महाराज शिव्या देत मास्तरास, मी दारू प्यालो म्हणतोस. माझ्या मुखाचा घेई वास, तोंड त्यांनी उघडले. महाराजांच्या मुखातून गुलाब पुष्पांचा सुगंध छान, सर्वत्र गेला दरवळून. कोराड झाले चकित, 50 सिगारेट डब्यात असत. महाराज एक शिलगावित, तिच्यावरच साऱ्या ओढत. डबाच लागे प्रतिवेळी, कित्येक डबे दिवसात. महाराज सहज करती फस्त, अंगारा म्हणून ती राख देत. कामे होती लोकांची, महाराजांना बोलावित. महाराज त्यांच्या दुकानी जात, द्राक्षे आणण्या मुनिमा सांगत. चहा किती आणू विचारले, 22 कप महाराज म्हणत. महाराज 2 द्राक्षे घेत, तोच दर्शना 21 लोक येत. चहा दिला सर्वांना,
द्राक्षे प्रसाद देण्यास, सांगता द्राक्षे दिली सर्वांस, चहा द्राक्षे सर्वां मिळत, लीलाच महाराजांची ही. सन 1946 महानवरात्र अष्टमी असत, महाराज तुळजापूरला जात, सोलापूर भक्तांसमवेत, प्रचंड गर्दी मंदिरात, भस्मे राजशाही थाटात, हट जाओ असे ओरडत, लोक सरकले बाजूला, भस्मे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात जात, वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीशी बोलले. दोघेही तेथून बाहेर येत, आले मागील दरवाजात, घोडा होना महाराज म्हणत, भस्मे वाकले लगेच, भस्मे यांच्या पाठीवरती, महाराज ऐटीत पहा बसती, भस्मे घोड्यासारखे धावती, महाराजांना घेऊन. भारती बुवाच्या मठात, देवीच्या पलंगापर्यंत, वाऱ्यासारखे भस्मे जात, इतर भक्त मग आलेच, तेथे कोणी भोपी नसत, दरवाजा खोलो महाराज म्हणत, भस्मे चौकटीसह दरवाजा काढत, पलंगावर बसले महाराज. मधुबुवास समोर बसवून, त्यांची उजवी करंगळी कापून, महाराजांनी रक्त काढून आपुल्या भाळी लाविले. महाराज भस्मे निघाले, घोडा महाराज पुन्हा वदले, भस्मे पुन्हा घोडा झाले, महाराज पाठीवर बैसले. दरवाजा काढला, भोप्या सकळले, तलवारी घेऊन ते मारण्या आले. इतर भक्त त्यांना म्हणाले, काढणारा गेला पुढेच. तशाच स्थितीत महाराजांसह देवीस प्रदक्षिणा घालून, साऱ्या पायऱ्या वेगाने चढून रस्त्यावरती थांबले. दादा फुलारी यांच्या पाठीवर महाराज बसले. नंतर त्रस्त फुलारी झाले फार महाराजांच्या ओझाने. तेथेच भोप्यांच्या खोलीत हे सर्व उतरले असत. त्या खोलीत सर्व जात महाराज समचरण बैसले. महाराजांच्या चरणावरती भस्मे मस्तक टेकविती. अष्टभाव त्यांचे जागृत होती. ब्रह्मानंदात मग्न ते. जेवणे उरकून घेण्यास महाराज सांगत इतरांस. भस्मे भानावरती येत बसले महाराजांसमोर. महाराज मोठ्याने म्हणाले, हिंदुस्थान हिंदूंना दिले, पाकिस्तान यवनांना दिले. आवेशात बोलले. महाराजांचे हे भाकित 1 वर्षाने खरे ठरत. हिंदुस्थान पाकिस्तान होत. भारत ऐसा दुभंगला. दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून भस्मे महाराजांना भरवून सर्वांची भोजने होऊन मोटारीतून परतले. महाराज बसत मोटारीत. भस्मे यांना समोर बसवत. महाराज त्यांचा फेटा काढीत चरणे मस्तकी ठेविली. दोन्ही चरणे महाराजांनी भस्मेंच्या मस्तकावर ठेवूनी भस्मे गेले रंगुनी. चरणस्पर्श होताच महानंदाचा तो क्षण. ज्याची त्यालाच याची जाण. महाराजांनी दिव्य खाण भस्मे यांना दिलीच. भस्मे यांच्या डोक्यावर महाराजांची चरणकमले सुंदर दिसू लागली स्पष्ट मनोहर. शिक्कामोर्तब जाहले. यवन सत्पुरुष महिबूब. एकदा महाराजांची गाठ पडत. महाराज त्याला खडसावत. धंदा मांडला काय तू. एवढ्याच साठी का तू जन्मला. महिबूब अगदी ओशाळला. पुन्हा सोलापुरात कधी न दिसला काही सत्पुरुष असेही. देवस्थळे महाराजांचे भक्त. त्यांच्या अंगात महाराज येत. महापौर राजा रामबुरगुल एकदा गेले भेटण्या.
देवस्थळेंना जेव्हा संचार होत, शरीर त्यांचे लाकडा समान बनत, अगदी शंकर महाराजच दिसत, प्रत्यक्ष बुरगुल पाहत. देवस्थळे संचारात बुरगुलशी ते लगूत बोलत, संचार संपता बुरगुल वदत, आम्हास तेलगू येते का. देवस्थळे त्यांना सांगत, तेलगू मला मुळी न कळत, संचारात तेलगू कैसे बोलत. संचारात वदती महाराज, एकदा भोर येथे कारखान्यास जमीन विकत घेण्यास, बुरगुल खासदार गंगाधर कुचन, रामकृष्ण बेत मंत्री हे, मोटारीने चालले असत. पद्मावती जवळ पुण्यात मोटार चालली वेगात, तेव्हा बुरगुल म्हणाले, महाराजांची समाधी इथे, आपण दर्शन घेऊन जाऊ सारे. येताना पाहू दोघे वदले, मोटार चालली जोरात. समाधीच्या मठासमोर बंद पडली मोटार, ड्रायव्हर निष्णात असे फार, चोख मशिनरी सर्वही. ड्रायव्हरने प्रयत्न केले नाना, मोटार चालू होईना. आणण्या मेकॅनिकाला ड्रायव्हर गेला गावात. दोघांना बुरगुल म्हणत, मोटार दुरुस्त होईपर्यंत दर्शन घेऊन येऊ परत. आले समाधी मठात, मठात समाधीस लागून, महाराजांची मूर्ती असून, त्यांच्या मुखात सिगरेट पेटवून ठेवलेली दिसतसे. बुरगुल पाहत दर्शन घेऊन, धूर निघे सिगारेट मधून, तसाच महाराजांच्या नाकातून धूर निघे स्पष्ट दिसे. दृश्य ते तिघांनीही पाहिले, चकित झाले दर्शन घेतले. ड्रायव्हर आला मोटारीत बसले, मोटार सुरू झालीच. मेकॅनिक मुळी न मिळत, दर्शनासाठीच मोटार थांबत. दर्शनाने फायदा होत आणखी एक तयांना, भोरची जमीन विकत मिळत अत्यंत अल्प किमतीत. महाराज दर्शनाचा हा प्रभाव असत, ऐसे बुरगुल सांगत. महाराजांच्या चरणांवर टेकवून भावे मम शिर, दशम अध्याय मनोहर पूर्ण येथे जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अध्याय 11. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज समर्थ. ज्यांच्या चरणास हातांचा विळखा, जे विश्वाचे असती सखा, विश्वात तुल्य बळन ज्यांच्या नखा, त्यांना वंदन त्रिवार. स्त्रिया एका दिवाळीत महाराजांस नाव घालू ठरवित, सुगंधी तेल उटणे आणीत, भस्मे तयार पाहात. सुगंधी तेल लावून उटणे, महाराजांना अंघोळ घालणे, हे भाग्य आपणा कसे लाभणे, विचार भस्मे करीत. महाराज न्हाणी घरात जात, धोतर सोड भस्मेस म्हणत, महाराज दिगंबर ते होत, स्त्रिया कैशा जातील. तेल उटणे लावून अंघोळ घाल भस्मेस सांगत, महाराजांस तेल उटणे लावून भस्मे न्हावू घालीत. नुसता मनात विचार येत, महाराज लगेच तो पूर्ण करत, भस्मे झाले आनंदित. कृपा केवढी गुरूंची. महाराज एकदा भस्मेस म्हणत, माग तुला जे हवे असत, तुम्ही आत्मदर्शन मज देऊन शेवट गोड करावा. भस्मे असे म्हणता क्षणी, त्यांच्या उजव्या हातात महाराजांनी आपला उजवा हात देऊनी कानात गुह्य सांगितले. महाराज शांतपणे म्हणाले, तुझे कार्य कृतार्थ झाले. भस्मे यांना कुरवाळले महाराजांनी ममतेने.
महाराज एकदा म्हणाले, नाऱ्या गेला कुणान कळले, केडगावचे नारायण महाराज गेले, वृत्त दुसऱ्या दिनीये. एकदा भस्मे मठात जात, समाधी समोर उभे राहत, भस्मे यांच्या मनात एक विचार चमकला, मला अगदी प्रत्येक क्षण महाराजांची होते आठवण, त्यांनाही माझी आठवण होत असेल की नाही. आता आठवण रे तुझी कायम ठेवतो पहा मी, समाधीतून घुमला ध्वनी, भस्मे ध्वनी ऐकत. भस्मे जो बांधित फेटा, तोच महाराजांच्या मस्तकी दिसला, अगदी तसाच होता बांधलेला. भस्मे चकित जाहले, तेव्हापासून मूर्तीला तसा फेटा बांधण्याला सुरुवात झाली, रिवाज पडला. यातील गुह्य असे हे, आचार्य त्रे मराठात एक अग्रलेख लिहित, गृहमंत्री कन्नमवार यांच्यावर खरमरीत अत्यंत जहाल. कन्नमवार पत्नीने सत्वर खटला भरला अत्र्यांवर, अत्र्यांना अटक होणार एवढे प्रकरण रंगले. झोपेत अत्र्यांच्या पाठीत महाराज लाथ मारून सांगत, कन्नमवार प्रकरण फाईल होत, खडबडून अत्रे उठलेच. दुसऱ्या दिवशी कन्नमवार मेले, वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी हे प्रकरण फाईल केले, फोनने कळविले अत्र्यांना. वृत्त कळताच अत्रे नाचत, समाधीच्या दर्शनास जात. तेव्हापासून महाराजांचे लावत फोटो कार्यालयात. नाटकातही स्टेजवरती महाराजांचे फोटो लावती. ऐशी अत्रे यांची भक्ती महाराजांवर बसलीच. एकदा चारिधाम यात्रा करून भस्मे कोल्हापुरी येऊन, जगन्मातेस अभिषेक करावा म्हणून भस्मे यांनी ठरविले. अभिषेकास भस्मे स्वतः बसत, 200 घागरी दूध लागत. अभिषेक संपता भटजी म्हणत, देवी समागा हवे ते. भस्मे लक्ष्मीकडे पाहत, लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत. समाधीनंतरची ही घटना असत, भस्मे चकित जाहले. एकदा पुण्यतिथीचा दिवस असत, भस्मे अखंड वीणा धरत. मठात गर्दी प्रचंड असत, समाधीस अभिषेक जाहला. समाधीला अत्तर लावण्यास अत्तर दिले सर्वांस, सारे जण अत्तर लावत महाराजांच्या समाधीला. डॉक्टर धनेश्वर लावित अत्तर भस्मे यांच्या डोक्यावर. भस्मे म्हणती, अहो धनेश्वर, समाधी आहे समोर. ऐसे असता माझ्या डोक्यावर तुम्ही का लावले अत्तर. यावर म्हणती धनेश्वर, माझेच करणे बरोबर. सन 1946 श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजा भवानी समोर अश्विन शुद्ध अष्टमी. या दिवशी महाराजांनी तुमच्या मस्तकावरती पादुका दिल्या आहेत म्हणून त्यांना अत्तर लावतो. जे जे उपचार समाधीस झाले ते उपचार अगदी सगळे डॉक्टर धनेश्वरांनी केले. भस्मे यांच्या डोक्यास महाराज जेव्हा पादुका देत, तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत. भस्मेही विसरून जात. प्रेरणा दिली धनेश्वरा. धनेश्वर परमार्थात पुढे असत. महाराजच त्यांना प्रेरणा देत. महाराज त्यांच्या मुखाने वदत. जाणीव होण्या भस्मेंना पुण्याचे दत्तात्रेय गणेश अभ्यंकर यांच्या घरी म्हणाले महाराज, अंतापुरी दावल मलिक म्हणून पीर दर्गासे जो. पीर दर्गा हा मुळात नसे, हीच मच्छिंद्रनाथांची समाधी असे. यवनी राज्यात पडत असे नाव दावल मलिक.
तेथील पुजारी ब्राह्मण असत. पुजाऱ्यांस दृष्टांत होत. मच्छिंद्रनाथ स्वतःचे वय सांगत 2000 वर्षांचे. हिंदू मुसलमानांचा पेशावरला भयंकर दंगा सुरू झाला. त्यात अडकले नेहरू त्या समयाला. इकडे सोलापुरात महाराज रहीमबाबांकडे गेले. रहीमबाबांना खूप बडविले. नेहरूंना मी सोडविले. महाराज तेव्हा म्हणाले. नेहरू दंग्यातून सुटले. त्यांचे संकट महाराजांनी निवारले. त्यामुळे नेहरू वाचले. तेव्हा कळले लोकास. बॅरिस्टर मेहेंदळेंच्या घरात महाराज एकदा झोपत. अगदी प्रेतासारखे पडत. घाबरून गेले सर्वही. पुढील व्यवस्था करावी म्हणून या विचारात गुंगून. चौथ्या दिवशी आपण होऊन बसले महाराज उठून. महाराज म्हणाले सर्वा. सोलापूरचे जनार्दन बुवा गेले त्यांची व्यवस्था करण्या. गेलो होतो मी पहा. 1938 ही घटना असे घडत. दोन्ही ठिकाणचे हे वृत्त कळले दोन्ही ठिकाणी. सिद्धराम महादप्पा सोरेगावकर फुलांचा यांचा व्यापार. दादा फुलारी लोक तर त्यांना प्रेमे म्हणतात. एकनिष्ठ भक्त महाराजांचे. महाराजांवर प्रेम तयांचे. त्यांना महाराज म्हणाले काय पाहिजे मागते. महाराज मज म्हणा आपले. दादा फुलारी यांना मागितले. मागण्यात केवढे कौशल्य भले स्पष्ट येते दिसून. महाराजांचा तीव्र संचार होत दादा फुलारींच्या अंगात. अगदी महाराजांसारखे दिसत संचारात फुलारी. व्याघ्रमुखी होऊन व्याघ्रध्वनी काढून संचारात जातात रंगून. दादा फुलारी यापरी कसलीच आशा मला नसत. महाराज कृपे सर्व घडत म्हणून अनुभव मला न येत. वदती दादा फुलारी. रामभाऊ कोराड मास्तर. निस्सीम प्रेम महाराजांवर. स्तनपान करून वर आई म्हणत महाराजा. महाराज नेहमी सांगत प्रत्यक्ष राम समोर असत. त्यांच्या चरणांवर सतत नजर माझी असेच. नेहमी महाराज आपली मान खालीच का करतात बसून. महाराजांच्या उद्गारावरून गुह्य याचे उकलले. वीरासन घालून महाराज बसत. बसतसे जैसा हनुमंत. रामासमोर महाराज बसत हनुमंताच्या रूपाने. महाराज जेव्हा समाधी घेत तेव्हा हनुमंत बनत. प्रत्यक्ष सर्व हे अवलोकत हनुमंत संगती अशीही. महाराज एकदा म्हणाले लोक गर्दी करू लागले म्हणून दारू पिणे मी सुरू केले. गर्दी तेव्हा थांबली. अफू गांजा भांग मटण दारू सिगारेट तंबाखू पान नुसते बुजगावणे हे देखून नकली लोक फिरकतना. महाराज म्हणाले मधुबुवाला. मे महिन्यात पुरुषोत्तम बुवाला पाठवून देई पुण्याला. समाधी घेणार आहे मी. महाराज बोलून निघून गेले. मधुबुवा मोठ्याने रडू लागले. रडून रडून बेशुद्ध पडले. उपाय करून शुद्धी नये. महाराजांना आणले. मधुबुवा शुद्धीवरती आले. महाराज मधुबुवांना घेऊन बसले एकाच ताटात जेवण्या. महाराज मधुबुवांना म्हणत मी गेलो जरी मसणात तरीही मी तुझ्याजवळ असत. खातरी मनी असू दे. सोलापुरी पारशी लोकांस जनार्दन बुवा गाणे शिकवण्यास जात. तेथे महाराज येत अंडी आणण्या सांगितले. प्रत्येकाच्या हातावरती महाराज अंडे ठेवती.
त्यावर दूध घालण्यास सांगती जनार्दन बुवास महाराज. हळदी कुंकू वाहण्यास सांगत हीच पार्थिव पूजा असत. तेव्हापासून पारशी लोकांत पार्थिव पूजा चालली. बालगंधर्व आजारी पडले, 103 टेम्परेचर आले. नाटक तर जाहीर झाले, महाराज आले पुण्याहुनी. नाटक कैसे होणार, काळजीत पडले सारे फार. महाराज म्हणाले म्हणून तर पुण्याहून आलो मी इथे. डॉक्टर तपासण्यास येत, महाराज त्याला सवाल करत. कुणी तुला डॉक्टर केले असत, काय कळते तुला रे. अंतरनाड्या तपासणारा मी बाप आहे डॉक्टरांचा. सोडा वॉटर बाटली आणा, सिगारेट आणा म्हणाले. सोडा वॉटरच्या बाटलीत महाराज सिगारेटची राख टाकत. गंधर्वांना पिण्यास देत, ताप उतरला लगेच. दरदरून अगदी घाम सुटत, गंधर्वांस हुशारी वाटत. खडखडीत गंधर्व बरे होत, नाटक झाले थाटात. नाटकाच्या मध्यंतरात स्टेजवर महाराजांची पूजा करीत. महाराज कृपे नाटक होत. बालगंधर्व म्हणाले, सोलापूर जक्कल मळ्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत. महाराज होते उपस्थित, कार्यक्रम सुरू सर्वही. झाडाखाली कढईत खीर होती अगदी शिजत. झाडावरची चिमणी पडत, धुरामुळे खिरीत. खीर शिजवणाऱ्याला खिरीत मेलेली चिमणी दिसून येत. घाबरून चिमणी तो काढीत, सांगे सर्वांस घडले जे. कसा नैवेद्य दाखवावा स्वामींना, काय वाढावे लोकांना. प्रश्न पडला सर्वांना, महाराजास सांगती. महाराज तेथे येऊनी, चिमणी हातात घेऊनी. म्हणती चिमणीस कुरवाळुनी, कुठे कशी पडली ही. तोच महाराजांच्या हातून चिमणी गेली लगेच उडून. अडचण आता काय म्हणून, महाराज सर्वां विचारती. थक्क होऊन सारे पाहत, कार्यक्रम झाला थाटात. 1946 घटना असे घडली ही. जमवावित माणसे 100, मजना वाटे महाराज म्हणत. एक जरी मज जवळ येत, उद्धार त्याचा करीन मी. मंदिर बांधले सुंदर, मोहक अगदी कलाकुसर. मूर्तीच नसेल आत जर, बाजार बुणगे ऐसे हे. केशवभाई आशरसत, व्यापार त्यांचा मुंबईत. महाराज त्यांच्या घरी जात, आशर यांना सांगत. सासवड शुगर फॅक्टरीत अर्ज कर मॅनेजर होण्यास. आशर तसा अर्ज करीत, नेमणूक झाली लगेच. आशरांना मोठे आश्चर्य वाटत, ते महाराजांची पूजा करत. पुढे जनरल मॅनेजर होत, महाराज प्रभाव साहा. दत्त मिस्त्री शुगर फॅक्टरीत, रात्री त्याची आई मरत. घरात रडारड चालत, महाराजांना निवेदिले. महाराज सर्वांना सांगत, म्हातारीस सोडवून मी आणीन. सकाळी तेथे महाराज जात, उठून बसली म्हातारी. महाराज म्हणाले म्हातारीस, काल कुठे गेली होतीस. म्हातारी सांगे सर्वांस, उग्र पुरुष मी पाहिला. आला रेड्यावर बसून, ओढिले मज पाश टाकून. वरती गेला मज घेऊन, एक हनुमान तेथे ये. त्याने त्या पुरुषास बडवून, मला आणले सोडवून. लोकांस कळले कोण हनुमान, आश्चर्य केवढे घडविले. महाराज सांगत रांगोळीचे, घरात स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी कुंकू वहावे, त्यावर पाट ठेवावा. जसा आपल्या घरात
अखंड नंदादीप असतो तेवत, तसे हे स्वस्तिक सुशोभित आपल्या घरात असावे. प्रधान नोकरीस दिल्लीत, अचानक त्यांना तार येत, थोरले बंधू अत्यवस्थ असत, तत्काळ यावे मुंबईला. विनायक थोरला बंधू असत, एक बंधू डॉक्टर प्रख्यात, निष्णात डॉक्टर सारे जमत, आशा सोडली सर्वांनी. विनायक म्हणाले प्रधानांना, तू आणशील का महाराजांना? कोणीही मज महाराजांविना वाचवू शकणार नाहीच. प्रयत्न करतो प्रधान म्हणत, महाराजांचा तर पत्ताच नसत. प्रधान खोलीत ध्यानस्थ बसत, महाराजांना आळविती अगदी आर्त स्वरात. प्रधान महाराजांना सांगत, कठीण वेळ यावे धावत, जेथे असाल तेथून. भाऊ मृत्यूच्या दाढेत, डॉक्टर सारे हात टेकत, तुम्हीच त्यांना वाचवू शकत. प्रार्थना केली भक्तीने, प्रधानांच्या कानात महाराजांचा ध्वनी प्रकटत, काळजी करू नको मी असे येत, सर्व ठीक होईल. महाराज तत्काळ तेथे आले, विनायकाच्या खोलीत गेले. विनायकाचे डोके थोपटले, हात कपाळी ठेविले. तू बरा झालास आता, कसलीही करू नकोस चिंता. आनंद विनायका झाला पुरता, महाराज सन्निध बैसले. विनायकास झोप लागत, महाराज खोली बाहेर निघत, तोच डॉक्टरांचा ताफा येत. विनायकास तपासण्या, महाराज डॉक्टरांना सांगत, विनायकास झोप लागत, आपोआप जाग येईपर्यंत उठवू नका कुणी त्याला. 2 तास निघून गेले, विनायकाचे डोळे उघडले, महाराजांनीच मला वाचविले दाढेतून मृत्यूच्या. विनायक सांगू लागला, माझा पुनर्जन्म घडवून आणला, शरीरातून जाणाऱ्या प्राणाला महाराजांनी आणले. ते अतिमानव महापुरुष थोर, नव्हते तर प्रत्यक्ष परमेश्वर. शब्दांनी त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य ना. डॉक्टरांचा कंपू आला, तो विनायकास तपासू लागला. डॉक्टर कंपू चकित झाला, खडखडीत तब्येत पाहून. महाराजांस एक संस्थानिकांनी भ्रष्ट करण्यास वेश्यांकडूनी दारू पाजविली, परी त्या सर्वजणी भक्त बनल्या पहा की. महाराज घटकेत लहान होत, मोठेही होत क्षणात, कधी कधी पुरुष बनत, चमत्कार त्यांचा साहा. दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत, ऐसे महाराज सांगत 3 वर्षे आधीच. महाराजांच्या सुदिव्य चरणी साष्टांग वंदन भावे करुनी 11वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला असेच. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.